जिंदाबाद। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। भारत माता की भारत माता की वीर जवान संघर्ष करो। वीर जवान संघर्ष करो। वीर जवान गेले 2 दिवसापासून काँग्रेस पक्षाने पूर्ण देशात ही जयंती यात्रा जे सेनानी जी अतिशय धाडशी अशी कामगिरी केली, सशक्त आपली सेना आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स आहे, त्यांच्यासाठी या देशासाठी ती जेव्हा देशावर असा संकट येतो तेव्हा आम्ही सगळे राजकीय पक्ष वगैरे काही नसतं, आपण सगळे हिंदुस्थानी भारतीय म्हणून खांद्याला खांदा लावून एकत्र असतो आणि आज खरं तर आपला विजयच आहे असं मी मानते. पाकिस्तानी सरेंडर केलं पाहिजे असं पण मी मानते, कारण का ज्या पद्धतीत आपण आपले अँटी डिफेन्स मेकॅनिझम आणि काम केलं, ज्या पद्धतीत पहिल्या दिवशी आपण त्यांची वॅक्स जी त्यांची सर्वेलन्स आणि एअर कंट्रोल सिस्टीम असते ती आपण पाडली, ते ह्याच्यावरून कळतं की आपण किती सुपिरियर आहोत त्यांच्यापेक्षा, आपले जे शस्त्र आहेत ते किती सुपिरियर आहेत त्यांच्यापेक्षा. एकही ड्रोन हे कुठे त्यांच्या आपल्या एअरस्पेसमध्ये येऊ दिलं नाही, त्याच्या आधीच ते न्यूट्रलाइज करण्यात आलं. तर आणि तरी आपण संयमाने, कारण का एक बालिश देश आहे पाकिस्तान, त्यांच्याकडे 3-4 दिवसापर्यंत पुरेल असं एवढं ॲम्युनेशन आहे, एवढे पैसे आहेत आणि ऑलरेडी ते म्हणजे संपलं आहे, तर अजून त्यांना काय संपवायचं. आणि म्हणून ते शेवटचा हा प्रयत्न करत असतील, पण आता त्यांना कळून चुकलं आहे की भारतीय सेनेसमोर ते टिकू शकत नाही. उलट आपल्या देशात आपल्या सेनेबद्दल काही चुकीच्या अफवा पसरवून आपल्या देशात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर अर्थात आपण कोणीही या गोष्टीला बळी पडणार नाही आहोत, पण हे डिएस्केलेट आपण केलं नाही, आपण हे एस्केलेट केलं नाही, उलट आपण डिएस्केलेट केलं. ते एस्केलेट करताना काल दिसले, पण आता ती सीज फायर अनाऊन्स झाली आहे. खरं तर हा विजय आहे भारताचा आणि त्यासोबत जे शहीद झालेत वीर जवान, रजौरीमध्ये असेल, पूंछमध्ये असतील, काही ठिकाणी थोडे कॅज्युअल्टीज झाले, त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते आणि सांत्वन मी करतो त्यांच्या कुटुंबियाचं. पण जेवढे कॅज्युअल्टीज मला असं वाटतं पाकिस्तान